वाकड्या नजरेनं बघाल तर चुन चुन के मारेंगे, तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप जाणार नाही. नितेश राणेंचं वादग्रस्त विधान. वादग्रस्त वक्तव्यानंतर राणेंविरोधात अचलपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार शरद पवारांच्या भेटीला. बबन शिंदे पुण्यातील मोदी बागेमध्ये पवारांची भेट घेण्यासाठी दाखल. नरहरी झिरवाळांचं आजपासून मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास झिरवाळांचा विरोध. वाऱ्यानं पुतळा पडला म्हणणाऱ्या मिंधेंची दाढी वाऱ्यामध्ये का उडाली नाही. राजकोट दुर्घटनेच्या अहवालावरून ठाकरेंची टीका. ठाकरेंच्या हस्ते कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण. स्टेनलेस स्टीलच्या जागी लोखंड वापरल्यामुळे सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळला. चेतन पाटीलचा जामीन नाकारताना कोर्टाचं निरीक्षण. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही. शासन विषकन्या. गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका. गडकरींचं वक्तव्य. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी. एन्काउंटरच्या 6 दिवसानंतर कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार. मुंबईतील हाफकिनमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 2 तरुणांची फसवणूक. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जात असल्याचंही समोर. कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांमध्ये काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला पुन्हा समन्स. उद्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना. बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवली. आंबेमोहर, इंद्रायणी, सोनामसुरीसह कोलम तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा. आगामी आयपीएल हंगामासाठी खेळाडू रिटेन करण्यासाठी संघांना डेडलाईन. 31 ऑक्टोबरपर्यंत 10 संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार.